टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विरामचिन्हांचा अभ्यास करूयात। या विरामचिन्हांचा आपण लिहिताना वापर करतो। ते चिन्ह कोणती आहेत हेही आपल्याला माहिती आहे, पण आज आपण परत या सर्व विरामचिन्हांचा सराव करूयात। आता विरामचिन्हे का वापरतात तेही बघूयात। बोलताना आपण आवाजात चढ उतार करून बोलतो, आपले भाव व्यक्त करतो। बोलण्यातील तोच नेमका भाव लेखनामध्ये म्हणजे लिखाणामध्ये यावा आणि वाचकाला म्हणजे वाचणाऱ्याला तो आशय सहजपणे समजावा म्हणून लेखनात म्हणजे लिहिताना आपण विरामचिन्हांचा उपयोग करतो। विराम म्हणजे थांबणे। मराठी भाषेत पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह इत्यादी महत्त्वाची विरामचिन्हे आहेत। आता आपण विरामचिन्हांचे प्रकार बघूयात। पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, संयोग चिन्ह, काकपद चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह। आता इथे आपल्याला संयोग चिन्ह हे चिन्ह दिसत आहे। दोन शब्दातील संयोग दाखवताना आणि या चिन्हाचा वापर करतात। त्याचबरोबर आपण लिहिताना आपली ओळ संपली आहे आणि शब्द लिहायचा राहिला आहे त्यावेळीही या चिन्हाचा वापर करतात। याचा अभ्यास आपण पुढे करणारच आहोत। हे नवीन चिन्ह म्हणून तुम्हाला सांगितलं। त्याचबरोबर हे काकपद चिन्ह आहे। लिहिताना एखादा शब्द चुकून राहिला, आपल्या शब्दातील अक्षर चुकून राहिलं, तर त्यावेळी असं एक चिन्ह देऊन आपण ते अक्षर वर लिहितो, म्हणून याला काकपद म्हणतात। आलंय लक्षात? याचाही अभ्यास आपण पुढील व्हिडिओत करणार आहोतच। चला तर मग आपण पूर्णविरामाचा अभ्यास आता करूयात। पूर्णविराम, वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी पूर्णविरामाचे चिन्ह वापरतात। या चिन्हाचं सर्वांना माहिती आहे। ज्या वेळेस आपलं वाक्य पूर्ण होतो त्यावेळेस आपण हे चिन्ह वाक्याच्या शेवटी देतो, त्याला म्हणतात पूर्णविराम। मी दररोज शाळेत जातो। आता जातो इथे नंतर हे चिन्ह दिलेलं आहे, हे पूर्णविरामाचं चिन्ह आहे। चला तर पुढे बघूयात। अर्धविराम, दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडतात तेव्हा हे चिन्ह वापरतात। आता उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग होतो त्याला म्हणतात उभयान्वयी अव्यय, बरं का? त्याचा अभ्यास आपण आता करूच या। पण इथे आधी अर्धविराम देतात। दोन शब्द किंवा वाक्य जोडताना या अर्धविरामाचा वापर, या चिन्हाचा वापर केला जातो, बरं का? आता आपण उभयान्वयी अव्ययाचे विषयी थोडीशी माहिती घेऊया। जे शब्द दोन वा अधिक शब्दांना किंवा दोन वा अधिक वाक्यांना जोडण्याचे काम करतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। आता दोन शब्द म्हणजे काय? आई आणि बाबा, काका आणि काकू, मी आणि माझा भाऊ, हे दोन शब्द जोडलेले आहेत आणि या उभयान्वयी अव्ययाने, बरं का? आता उभय म्हणजे या शब्दाचा अर्थ, उभय या शब्दाचा अर्थ दोन होतो, बरं का? आणि अन्वय या शब्दाचा अर्थ संबंध। ज्या शब्दाने दोन वाक्यांचा संबंध जोडला जातो त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात। आता आपण उभयान्वयी अव्ययाचे शब्द बघूयात। आणि, अण,
व, तोपर्यंत, शिवाय, की, पण, अथवा, कारण किंवा म्हणजे परंतु या शब्दाने आपण 2 किंवा अधिक वाक्य शब्द जोडतो. आता या शब्दांना काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय. याचं उदाहरणही बघूयात आपण. तोपर्यंत हा शब्द घेऊयात. मी शाळेतून जाऊन येतो तोपर्यंत माझ्या वस्तूंना कोणी हात लावायचा नाही. हे 2 वाक्य आपण मी शाळेतून जाऊन येतो आणि माझ्या वस्तूंना कोणी हात लावायचा नाही हे 2 वाक्य तोपर्यंत या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहेत. आणि आता तोपर्यंतच्या आधी काय द्यायचं आहे आपल्याला? अर्धविराम द्यायचा आहे. बरं का? आलंय लक्षात मुलांना तुमच्या? चला तर आता उभयान्वयी अव्यय म्हणजे काय आणि त्याचे शब्द कोणते आहेत ते आता आपल्याला वहीत लिहायचे आहेत. धन्यवाद.